ऑल ऑन युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. यापूर्वी आपण काय काय शिकलेलो आहोत? बेसिक. काल आपलं काय झालेलं आहे? बेसिक ऑपरेशन, ॲडिशन चालू केलं आहे आपण. ॲडिशन, सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी. आता त्याचा तिसरा टॉपिक कुठला आहे? मल्टिप्लेक्शन, गुणाकार. आणि चौथा टॉपिक कुठला आहे? भागाकार. ठीक आहे, डिव्हिजन. हे दोन टॉपिक आज आपण बघूया. ठीक आहे, तर चला चालू करूया. तर आता आजचा आपला टॉपिक काय राहील? गुणाकार. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, गुणाकार. ठीक आहे, नॉर्मली तुम्ही ज्या पद्धतीनं करताय ती तर छानच आहे, बट नवीन पद्धत आपण शिकूया की मल्टिप्लाय कसं करायचं. फर्स्ट तर तुम्हाला सिंगल डिजिटवाला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. सिंगल डिजिटवाला कुठलं? सिंगल डिजिट. सिंगल डिजिटमध्ये काय काय येतात? 9 गुणिला 7 किती? 63. 7 गुणिला 8 किती? 56. 8 गुणिला 6 किती? 48. हे तुम्हाला सिंगल डिजिट मल्टिप्लिकेशन क्विकली आलं पाहिजे. काय म्हटलं मी? सिंगल डिजिट मल्टिप्लिकेशन तुम्हाला क्विकली आलं पाहिजे, म्हणजे लवकरात लवकर तुमच्या ते दिमागात आलं पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट तुम्हाला सिंगल डिजिट आलं पाहिजे. ठीक आहे, हे पण कधी कधी माइंडमध्ये स्ट्राईक नाही होत. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल सिंगल डिजिटची पण. ठीक आहे, आता तुम्हाला म्हटलं सिंगल डिजिट 54, 54, तर तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. कुठल्या टेबलमध्ये येते? 9 गुणिला 6 अजून 18 गुणिला 3. हे सर्व टेबलचाच भाग आहे. ठीक आहे, सिंगल डिजिट जो मल्टिप्लिकेशन आहे तो काय टेबलचाच भाग आहे. तुम्हाला टेबल जितके येणार तितके तुम्हाला फायदेशीर राहील. ठीक आहे, आता आपण बघूया नवीन पद्धत बघूया. आता 2 डिजिट, हे सिंगल डिजिटवाले झाले आपले. आता 2 डिजिटवाले मल्टिप्लाय करायचे. 12 गुणिला 13. तर कसं करायचं? ठीक आहे, ते सांगतो तुम्हाला. चला, आपली काय राहील मेथड? त्यासाठी क्रिस क्रॉस मेथड. ठीक आहे, क्रिस क्रॉस मेथड. ठीक आहे, नाव खूप मोठं आहे, नावाशी काही ठेवून नाही. ठीक आहे, समोर जाऊया. याच्या स्टेप काय असते तेच बघूया नॉर्मली. चला मग, तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. आपलं पहिलं एक्झाम्पल राहील 37 गुणिला 14. ठीक आहे, कळालं? पहिलं एक्झाम्पल काय आहे आपलं? 37 × 40. ठीक आहे, आता हे वाला आपण एक्झाम्पल बघूया कुठल्या मेथड नाही? क्रिस क्रॉस. ठीक आहे, आपली जुनी मेथड काय? पहिले 4ने मल्टिप्लाय करायचं. 4ने किती यायचं? 28. मग 2 कॅरी करत होतो. मग 4 गुणिला 3 12, 12 प्लस 2, 12 प्लस 2 14. नंतर आपण येतं 0 देत होतो. नंतर 7 आणि नंतर हे 3. नंतर आपण हे ॲड करतो. 8 1 2 11 आणि हे किती? 518. या पद्धतीनं आपण नॉर्मली करत होतो. ठीक आहे, बट आता ही वाली पद्धत ओल्ड पद्धत झाली. आता आपल्याला फास्ट ॲन्सर पाहिजे तर ही पद्धत वापरायची नाही. कुठली पद्धत वापरायची ते सांगतो तुम्हाला. तर नाव काय? क्रिस क्रॉस. आता बघा, तुम्हाला दिसत आहे बोर्डमध्ये 2 डिजिट × 2 डिजिट, म्हणजे 2 अंकी × 2 अंकी. हा 2 अंकी नंबर आहे, हा पण 2 अंकी नंबर आहे. तर याचंच मल्टिप्लिकेशन आपण बघत आहोत. एक्झाम्पल काय? 37 गुणिला 14. तर स्टेप 1 काय? ॲन्सर काढायची. स्टेप 1 काय? मल्टिप्लाय युनिट डिजिट राईट हँड साईड व्हर्टिकली. म्हणजे हा वाला नंबर दिसत आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसतंय का? हा वाला 7 गुणिला 4 मल्टिप्लाय युनिट डिजिट राइट हँड साइड वर्टिकली.
म्हणजे 7 गुणिला 4 किती 28. म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला जो नंबर आहे 2 अंक आहे 7 गुणिला 4 त्याचं मल्टिप्लिकेशन करा. काय येणार 7 गुणिला 4 28. ठीक आहे. तर काय करायचं आहे 8 लिहायचे आहे इथे आणि 2 काय करायचे कॅरी करायचे. 2 काय करायचे कॅरी. 7 गुणिला 4 28 राईट 8 म्हणजे 8 लिहा. 8 लिहा ना कॅरी 2 करा. ठीक आहे. नंतर स्टेप 2 काय राहील आता बघा. क्रॉस मल्टिप्लाय ॲट देन ॲट कॅरी. आता काय करा म्हणताय असा वाला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 गुणिला हे स्टेप 1 झाली आपली. 3 गुणिला 4 प्लस असा वाला क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 गुणिला 1. ठीक आहे. याचं सम काय येणार 12 प्लस 7 काय येणार 19. आणि नंतर कॅरीवाले कॅरी झाले होते 2 हे 2 यात ॲड करा तर किती बनणार ते 21. ठीक आहे. कळालं 21 बनले आपल्याकडे. नंतर हा 1 परत इथे लिहा आणि हे 2 कॅरी करा. ठीक आहे. हा 1 लिहिला आपण आणि 2 काय केले कॅरी केले. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 3 गुणिला 4 आणि 7 गुणिला 1 यांचं काय केलं ॲड केलं आपण. या दोघाला ॲड केलं. 3 गुणिला 4 12 आणि 7 गुणिला 1 7. 12 प्लस 7 19. आणि नंतर हे 2 कॅरी केलेले हे 2 परत यात ॲड करायचे. तर 19 प्लस 2 किती झाले 21. आता नंतर हा 1 लिहिला मी आणि 2 कॅरी फॉरवर्ड केले. नेक्स्ट स्टेप पुढची स्टेप काय आपली. आता ह्या डाव्या बाजूला असणारा नंबरला मल्टिप्लाय करा. डाव्या बाजूला कुठला 3 गुणिला 1 म्हणजे 3 आणि हे 2 आपले कॅरी केलेले म्हणजे किती होणार हे 2 म्हणजे 5. आता काय लिहा 5 म्हणजे आपला फायनल आन्सर काय आला 518. कळालं तुम्हाला काय काय केलं आहे मी स्टेप. फर्स्ट स्टेप काय तुमच्या राईट हँड साईडला जो वर्टिकली नंबर बनेल त्याचं मल्टिप्लिकेशन. 7 गुणिला 4 केलं 28 आला. 28 म्हणले 8 लिहिले आणि 2 काय केले कॅरी केले. नंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं 3 गुणिला 4 नंतर 7 गुणिला 1. 3 गुणिला 4 प्लस 7 गुणिला 1 किती 12 प्लस 7 19. नंतर हे 2 कॅरी केलेले त्यात ॲड केले. 19 प्लस 2 किती झाले 21 म्हणला 1 काय केला आपण इथं लिहिला आणि 2 काय केला परत कॅरी केला कॅरी फॉरवर्ड केला. नंतर लेफ्ट हँड साईडनी काय वर्टिकली 3 गुणिला 1 काय आलं 3 आणि हे 2 कुठले आहे हे कॅरी फॉरवर्ड झालेले. हे 2 ॲड केले आणि ते किती झाले 5. आपण 5 लिहिले म्हणजे 37 गुणिला 14. आपला आन्सर काय मिळाला 518. समजलं तुम्हाला इथपर्यंत. स्टेप इथं लिहिलेलं आहे मी मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे. तुम्ही नोट्स क्रिएट करत आहे तर ते या स्टेप लिहा तुम्ही. ठीक आहे. चला अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपलं एक्झाम्पल काय राहील 23 गुणिला 13. सांगा आता काय राहील याचं 23 गुणिला 13 करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय होती आपली राईट हँड साईडचा वर्टिकली हा वाला भाग. कुठला वाला भाग हा वाला. तर याला काय करायचं आहे पहिले मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. काय लिहिलं आहे युनिट डिजिट 3 गुणिला 3 काय आलं फर्स्ट स्टेप काय आली 3 गुणिला 3 किती आले 9 आले. इथं एकच डिजिट आहे कॅरी करावं लागेल का नाही तर मग हे काय करा 9 इथे लिहा. ठीक आहे. 9 आपण इथे लिहिले. नंतर नेक्स्ट स्टेप काय होती आपली क्रॉस मल्टिप्लाय कुठलं करायचं आहे आपल्याला हा वाला 3 गुणिला म्हणजे 2 गुणिला 3 प्लस हा वाला 3 गुणिला 1 तर काय येणार आहे
हे 6 आणि हे +3 किती आले 9. आता यात कॅरी फॉरवर्डवाला आहे का या पूर्वीचा नाही, तर मग हे 9 तशाच्या तसे लिहा, 9 जसेच्या तसे लिहा. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत. नंतरची स्टेप काय आपली, नंतरची स्टेप काय, आता याचं मल्टिप्लिकेशन करा. 3 2 गुणिला 1 म्हणजे 2. ठीक आहे, कॅरी फॉरवर्डवाला काय नाही, म्हणजे इथे काय लिहा आता परत 2, म्हणजे तुम्हाला काय मिळेल आन्सर 23 × 13 काय मिळेल 299. कळालं तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, परत आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल 34 गुणिला 24. स्टेप 1 काय, स्टेप सिंपल लँग्वेजमध्ये पहिले वर्टिकली मल्टिप्लाय करा. स्टेप 2 काय होती आपली, स्टेप 2 काय होती, क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, स्टेप 3 काय होती आपली, यावाल्या साईडचं मल्टिप्लिकेशन करा आणि तुमचं आन्सर. ठीक आहे, स्टेप 1 काय, राईट हँड साईडने वर्टिकली मल्टिप्लाय करा, मग क्रॉसवालं करा, नंतर एक्स करा. मग पहिली स्टेप काय राहील आपली, हे वाली पहिली स्टेप काय राहील, 4 गुणिला 4 किती 16. तर काय करू, 6 लिहिले आहे आणि 1 काय केले आपण, कॅरी केले. 1 काय केले, कॅरी केले. स्टेप 2 नंतर काय राहील, क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय 3 गुणिला 4 प्लस हे 4 गुणिला 2, 4 गुणिला 2 काय राहील, हे 12 + 8 किती 20. परत आणि हे 1 कॅरी केलेले इथे ॲड करा, हा वाला 1 काय करा, ॲड करा. तर काय बनणार, हा 21 बनेल. ठीक आहे, तर नंतर नेक्स्ट स्टेप काय आपली, नेक्स्ट स्टेप हे 1 काय लिहायचे आहे, ते 1 आणि 2 परत हे कॅरी करायचे आहे, हे 2 कॅरी. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपली काय होती, नेक्स्ट स्टेप आपण आता हे वाला मल्टिप्लाय करा. 3 गुणिला 2 काय आलं 6 आणि कॅरी केलेले हे 2 काय करा, यात ॲड करा, हे 2 ॲड करा. तर काय किती बनले 8, म्हणजे इथे काय लिहा 8 लिहा. ठीक आहे, म्हणजे 34 गुणिला 24 काय मिळालं मल्टिप्लिकेशन 816. कळालं तुम्हाला 2 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन कुठल्या पद्धतीने करायचं, सर्वाला कळालं का. काय म्हटलं मी, 2 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन कुठल्या पद्धतीने करायचं. काय पहिली स्टेप आहे ही वाली, नंतर क्रॉस, नंतर ही. कळालं तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया. आता 3 डिजिटवाले नंबर बघूया. कुठले 3 डिजिटवाले. तर काय पहिला नंबर, आपण नंबर घेऊया 123 गुणिला 584. ठीक आहे, एकशे 23 गुणिला 584. इथं फर्स्ट स्टेप काय आहे, इथं पण स्टेप आहे. फर्स्ट स्टेप काय, तिथे काय होती राईट हँड साईडवालं वर्टिकल, म्हणजे फर्स्ट स्टेप काय आपली हे वर्टिकल, ही वाली वर्टिकल. ठीक आहे, मल्टिप्लाय करा. फर्स्ट स्टेप काय येणार 3 गुणिला 4 किती आलं 12. तर 12चे आपण 2 लिहिले आणि 1 काय केला आपण कॅरी केला. ठीक आहे, 3 गुणिला 4 12 आले, 12चा 2 लिहिला आणि 1 कॅरी केला. नेक्स्ट स्टेप आपली काय आहे, हे वाला क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 गुणिला 4 प्लस 3 गुणिला 8, 3 गुणिला 8 काय बनणार आहे, हे 8 + 24 किती झाले 32. ठीक आहे, 32 आणि ह्या 1 कॅरीवाला किती झाले 33. तर 33चे आपण 3 लिहिले इथे
आणि परत हे वाले 3 काय केले मी आता, हे वाले हे 3 काय केले तर 33 आले होते, तर हे 3 काय केले परत कॅरी केले. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. म्हणजे स्टेप्स 2 काय होती आपली, ही वाली आणि ही वाली. कळालं. स्टेप 3 आता स्टेप 3 काय आपली, स्टेप 3 आहे आपली. आता बघा स्टेप 3 काय, 1 गुणिला 4 1 गुणिला 4 1 गुणिला 4 प्लस 3 गुणिला 5 3 गुणिला 5 नंतर 2 गुणिला 8 2 गुणिला 8. काय केलं आहे मी स्टेप 3 मध्ये, हा वाला भाग. ठीक आहे, इथला डिजिट इथला डिजिट, नंतर हा वाला भाग, इथला डिजिट आणि इथला डिजिट, आणि नंतर हा वाला भाग. ठीक आहे, 1 गुणिला 4 3 गुणिला 5 आणि 2 गुणिला 8. काय आलं, हे 4 आणि हे 15 19 आणि 16 किती होईल 35. ठीक आहे, 35 आणि हे 3 कॅरी केलेले ॲड करा. आता किती बनेल 38. 38चा 8 लिहा आणि परत काय करायचं आहे आपल्याला, हे 3 काय करायचे आहे परत कॅरी. ठीक आहे, 3 काय करायचे आहे परत कॅरी. इथपर्यंत कळालं तुम्हाला. काय केलं आहे मी क्रॉस मल्टिप्लाय केला. नंतरची स्टेप काय आपली, हे मिटवू का थोडं, याला इरेज करू. इथपर्यंत स्टेप कळायला तुम्हाला. काय होतं आपलं आन्सर, कायला 8 पर्यंत आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. काय होतं मल्टिप्लिकेशन, 123 × 5 84. फर्स्ट स्टेप काय होती, 3 गुणिला 4 12 झाले, 12चे 2 लिहिले आपण आणि 1 काय केला कॅरी. नंतर 2 गुणिला 4 आणि 3 गुणिला 8 हे किती बनले होते 32 32 प्लस 1 33 कॅरी केलेला. 3 लिहिले, 3 काय केले कॅरी. नंतर काय केला मोठावाला 1 गुणिला 4 1 गुणिला 4 3 गुणिला 5 आणि 2 गुणिला 8 याचं मल्टिप्लिकेशन सम किती आलं 35. 35 प्लस 3 38. 3 लिहिले 8 लिहिले आणि 3 काय केले कॅरी. आता नंतर काय स्टेप आपली हे वाली 1 गुणिला 8 आणि 2 गुणिला 5. नेक्स्ट स्टेप काय आपली 1 गुणिला 8 आणि 2 गुणिला 5 हे किती होणार 18 होणार. 18 आणि हे 3 कॅरी फॉरवर्ड केलेले हे वाले 3 तर किती बनणार आहे 21. तर 21चा 1 लिहा आणि 2 परत कॅरी करा. 2 काय करा परत कॅरी केला. तर स्टेप 4 काय होती आपली हे करची. ठीक आहे. नेक्स्ट फायनल स्टेप लास्ट स्टेप काय आता राहील आपली लास्ट स्टेप काय राहील याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे कोणाचं 1 गुणिला 5. तर 1 गुणिला 5 म्हणजे 5 आणि हे 2 कॅरी केलेले म्हणजे किती झाले 7. तर काय लिहू आपण इथे आता फायनली 7. तर आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं 123 गुणिला 584चा गुणाकार काय आला 71832. 71832 समजलं. काय स्टेप आहे काय स्टेप आहे पहिलं हे वाला मल्टिप्लिकेशन. आता इथे कुठं लास्ट स्टेप काय होती आपली व्हर्टिकल वाली ही वाली. फर्स्ट स्टेप काय होता लास्ट वाला बॉक्स नंतर क्रॉस वाला हा वाला क्रॉस. ठीक आहे 123 आणि हे 584. पहिले हा वाला बॉक्स हा वाला व्हर्टिकल नंतर हा वाला दिसतंय 2 गुणिला 4 आणि 3 गुणिला 8. स्टेप 2 झाले आपले. नंतर कॅरी केल्यानंतर ते वगैरे सर्व झाल्यानंतर मोठावाला हा वाला आणि हा वाला. ठीक आहे कोणची होती स्टेप ही वाली ही आणि ही व्हर्टिकल. नंतरची स्टेप काय होती परत इकडची
ठीक आहे. नंतरची स्टेप काय होती आपली 1 गुणिला 8 आणि 2 गुणिला 5. नंतरची फायनल स्टेप काय होती E1. कळालं तुम्हाला कशा पद्धतीने काढला. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया यावर. एकशे 23 गुणिला 414. सांगा फर्स्ट स्टेप काय येतो आपली हे याचं मल्टिप्लिकेशन काय आलं 3 गुणिला 4. 3 गुणिला 4 किती 12. 12चे आपण 2 लिहिले आणि 1ला काय केलं इथलं कॅरी केला. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय आपली हे वाले 2 ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय 2 गुणिला 4 प्लस 3 गुणिला 1 किती बनले हे 8 न 8 न हे 3 किती 11. 11 मध्ये हे 1 कॅरी ऍड केला. ठीक आहे. तर किती बनले 12. तर 12चे आपण 2 लिहिले इथे आणि 1 काय केला हा परत कॅरी. ठीक आहे. स्टेप 2 कळाली आपल्याला. स्टेप 3 दिसतं का इथे तुम्हाला ठीक आहे. दिसत नसेल तुम्हाला ठीक आहे समोर. हां स्टेप 3 काय होती मोठा जम्प हा वाला 1 गुणिला 4 नंतर हा वाला जम्प 3 गुणिला 4 आणि मग हा वाला प्लस 2 गुणिला 1. तर काय आलं हे 4 प्लस 12 प्लस 2 किती बनले हे 14 18 आणि 18 आणि कॅरी आहे का आपल्याकडे हो कॅरी आहे 1. तर 1 कॅरी किती 19 झाला. तर 19चा 9 लिहिला आणि 1 परत काय केला मी हा कॅरी केला. नेक्स्ट स्टेप काय होती आपली याचं मल्टिप्लिकेशन मिटो काय आहे छान दिसतो तुम्हाला. ठीक आहे मिटवतो काय 123 गुणिला 414. स्टेप नंबर आपण चौथीची स्टेप काय याचं मल्टिप्लिकेशन काय येणार 1 गुणिला 2 1 गुणिला 1 प्लस 2 गुणिला 4 किती आलं हे 1 न 8 9. कॅरी आहे वाला आहे का कॅरीवाला हो आहे. तर 19 बनले होते आपण. तर हातचा 1 प्लस 1 म्हणजे 10. तर 10चा 0 लिहिला आणि 1 परत काय केला मी कॅरी. फायनल स्टेप काय होती याचं मल्टिप्लिकेशन काय आलं 1 गुणिला 4 म्हणजे 4 आणि हे 1 कॅरी केलेलं म्हणजे किती 5. तर काय इथं 5 म्हणजे आपल्याला मिळालं आन्सर 509922. कळालं कुठल्या पद्धत आहे. फर्स्ट स्टेप काय आपली वर्टिकली. ठीक आहे वर्टिकली याची. नेक्स्ट स्टेप काय क्रॉसवाली नंतर मोठावाला क्रॉस स्टार. ठीक आहे हा क्रॉस आहे हा पहिले लाईन आहे वर्टिकल लाईन नंतर काय क्रॉस आहे नंतर स्टार आहे नंतर अजून क्रॉस नंतर लाईन. या पद्धतीने आपले स्टेप आहे. कळालं. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे मिटवून टाकतो. चला एक एक्झाम्पल घेऊ लास्ट 153 into 461. तर काय पहिली स्टेप ही आहे 3 गुणिला 1 3 लिहिले कॅरीवाला आहे का नाही. नंतर 5 गुणिला 1 5 आणि 3 गुणिला 6 18 18 प्लस 5 23 लिहिले 23चे 3 लिहिले 2 कॅरी. नंतर काय मोठावाला क्रॉस 1 गुणिला 1 आणि हे किती 3 गुणिला 4 12 12 1 13 झाले. 13 प्लस आता प्लस किती करणार 5 गुणिला 6 30. 13 प्लस 30 किती 43 आणि 43 मध्ये हे 2 ॲड करा म्हणजे किती 45 झाले.
कॅरी किती 4, नंतर काय हावला क्रॉस मल्टिप्लाय 5 गुणिला 4 20, 20 आणि 6 26, 26 आणि 4 30, 30चे 0 लिहिला 3 काय केला कॅरी केला, नंतर काय 1 गुणिला 4, 1 गुणिला 4 4, 4 आणि 4 + 3 7, तर मिळाला 705533. कळालं? असंच तुम्हाला एक्झाममध्ये पण करायचं आहे. स्टार्टिंगला तुम्ही स्टेप लिहा काय काय स्टेप आहे, नंतर डोक्यामध्येच करायचं आहे तुम्हाला. 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन आता डायरेक्ट डोक्यामध्ये करायचं आहे. कळालं तुम्हाला इथपर्यंत? चला नेक्स्ट आता काय म्हणतात 3 डिजिट इंटू 2 डिजिट. 3 डिजिट काय 537 गुणिला 49. आता स्टेप आपल्याला वेगळ्या लावावं लागेल का? नाही. 3 डिजिट इंटू 2 डिजिट. या 2 डिजिटला आपण 3 डिजिट करू शकतो. यापूर्वी काय लावा 0 लावा, बस. तो काय झाला 3 डिजिट इंटू 3 डिजिट, बस मल्टिप्लिकेशन करा. 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण? पहिला हावाला मल्टिप्लाय करतो. 7 गुणिला 9 किती 63, 3 लिहिले 6 कॅरी केले. नंतर याचं 3 गुणिला 9 27, 27 आणि प्लस हे 28 का होणार 55, 55 आणि हे 6, 55 आणि 6 61, 61चा 1 लिहिला 6 काय केले आपण 6 काय केले कॅरी फॉरवर्ड केले. ठीक आहे. नंतर कुठली स्टेप झाली हे वाली. आता लॉंग चम 5 गुणिला 9 45 आणि हे 7 गुणिला हे 0, 7 गुणिला 0 0, 3 गुणिला 4 किती 12, 45 न 12 किती झाले आपले 57, 57 आणि हे 6 कॅरी केलेले, 57 आणि 6 63, तर परत 6 अजून कॅरी. नंतरची स्टेप काय ही वाली 5 गुणिला 4, 5 गुणिला 4 20 आणि 3 गुणिला 0 0 म्हणजे 20, 20 आणि हे 6 26 म्हणजे अजून 2 कॅरी. नंतर 5 गुणिला हे 0 आणि हे 2 कॅरी म्हणजे किती आलं 26. काय लिहिणार आपला आन्सर 26313. कळालं? फक्त काय करायचं 3 डिजिट इंटू 2 डिजिट. तर 2 डिजिटवाला त्याच्या पहिले काय लिहा 0 लिहा, 0 लिहा. तुमचं तेच कन्वर्ट कशामध्ये होणार 3 डिजिट इंटू 3 डिजिट, बस इतकंच आहे. ठीक आहे. कळालं तुम्हाला? कुठल्या पद्धतीनं मी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे एक्झाममध्ये पण. बेस्ट अप्रोच आहे. ह्याच अप्रोचने तुम्ही जा. ठीक आहे. तुम्ही स्कूलमध्ये ते शाळेत शिकवत होते ही वाली आपली नॉर्मलवाली, बट ती वाली नॉर्मल पद्धत वापरा नको. ठीक आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे तीच पद्धत तुम्हाला समोर जाऊन कामात येणार. कारण की एक्झाम खूप लेझी झालं आहे. क्वेश्चन जे आहे खूप कॅल्क्युलेटिव्ह येत आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह येत असल्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशनची स्पीड याच पद्धतीनं वाढेल. दुसरी पद्धत नाही आहे. ठीक आहे. कळलं? चला आता आपला नेक्स्ट ऑपरेशन राहील तो वाला ऑपरेशन आहे आपला बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन. तो कुठला आहे डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे डिव्हिजन. तर डिव्हिजन करताना कुठल्या काय माहीत असायला पाहिजे आपल्याला, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यात ट्रिक वगैरे काही वेगळं काही नसतं. ठीक आहे. तर डिव्हिजन करताना आपल्याला कुठल्या पद्धती माहीत असायला पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला तर बघूया. तर आपण बघूया वेगवेगळ्या नंबरसाठी डिव्हिजिबिलिटी रूल. म्हणजे आपल्याला एखादा नंबर दिलेला आहे तो 2नी कटणार की नाही, 3नी कटणार की नाही, 4नी कटणार की नाही, 5नी कटणार की नाही, 12नी कटणार की नाही, हे सर्व काही आपण या मध्ये बघूया. ठीक आहे. तर चला फर्स्ट बेसिक रूल फॉर 2 4 8 16 म्हणजे 2 4 8 आणि 16 यासाठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे. म्हणजे आपल्याला गिवन नंबर आहे तर हा 2नी कटणार की नाही आपल्याला कसं माहीत झालं पाहिजे ते सांगतो आता तुम्हाला. तसंच 4नी, तसंच 8नी, नंतर 16नी. चला तर 2साठी बघूया. 2साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आपला काय लास्ट डिजिट इज इवन नंबर. लास्ट डिजिट काय पाहिजे आपला इवन नंबर. इवन नंबर म्हणजे 0 इवन नंबर नाही. 2 4 6 8 म्हणजे दिलेल्या नंबरचा शेवटचा अंक, संख्येच्या शेवटी काय असेल पाहिजे 2 4 6 8 आणि 0. म्हणजे आता तुम्हाला एक
एक्झाम्पल देतो, ठीक आहे. दिसतंय का आता तुम्हाला नीट? चला, तर काय म्हणताय, 2चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आपल्याकडे, लास्ट डिजिट इज इव्हन नंबर. लास्ट डिजिट काय पाहिजे आपल्याला, इव्हन नंबर. आता तुम्हाला एखादा नंबर दिला तुम्हाला, एखादा नंबर दिला 212, 214, तर हा 2नी डिवाइड होते की नाही ते कसं करणार तुम्हाला, लास्ट डिजिट बघायचं. लास्ट डिजिट काय, इव्हन नंबर, म्हणजे कुठल्यापैकी 2 4 आणि 2 4 0 0 2 4 6 8 यापैकी आहे का 4 आहे, म्हणजे हा नंबर 2नी काय करणार, कटणार तो, म्हणजे याचा रिमाइंडर किती येणार, 0. 2नी काटल्यानंतर याचा रिमाइंडर किती येणार, 0. ठीक आहे. नेक्स्ट, तसाच कळाला गेलेला नंबर 2नी केव्हा कटणार, त्याच्या शेवटी काय असेल, 0 2 4 6 8, शेवटचा अंक काय असेल, सम म्हणजे 2 4 6 आणि 0. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल घेतला आहे 1 7 1700. ठीक आहे. आता हा 2नी डिवाइड होते का नाही ते बघायचं. तर लास्ट डिजिट काय 8 आहे, म्हणजे हा पण नंबर काय होते 2नी डिवाइड होणार. नेक्स्ट आपला राहील 4 साठी. 4 साठी काय असेल सांगा आता, 4 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय असेल आता सांगा मला. 2चा पॉवर, इथे 2चा पॉवर किती आहे, 1 आहे. इथे 2चा पॉवर काय 2 आहे, म्हणजे लास्ट 2 डिजिट डिव्हिजिबल बाय 4. 4 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आपला, 4 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आपला, 4 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय, लास्ट 2 डिजिट, 2 डिजिट. ठीक आहे. लास्ट 2 डिजिट, इथे काय म्हणतात शेवटचे 2 अंक 4ने काय झाले पाहिजे, डिवाइड झाले पाहिजे, तरच तो गिवन नंबर पण काय होईल 4ने डिवाइड. आता तुम्हाला नंबर दिला 3168, तर काय कराल, 3168. आता तुम्हाला 4ने डिवाइड करायचं, तर पुरा नंबरला डिवाइड कराल का नाही, इथले 4 लास्टचे 2 डिजिट आहे ते बघा की डिवाइड होत आहे की नाही 4ने. अगर लास्टचे 2 डिजिट डिवाइड होत असेल तर गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. नेक्स्ट आपला काय राहील 8चा. आता 8ला काय लिहू शकतो, 2च्या पॉवर म्हणजे 3, तर इथे काय राहील, लास्ट 3 डिजिट डिव्हिजिबल बाय 8, शेवटचे 3 अंक 8ने डिवाइड झाले पाहिजे. आता तुम्हाला एक्झाम्पल दिला आहे 5616. तर बघा आता तुम्हाला पुरा नंबर असा तुम्हाला इकडे काही पण राहू शकतो नंबर. ठीक आहे. तर तुम्ही पूर्ण नंबर बघाल का चेक करून, नाही, यातले लास्टचे 3 डिजिट बघा. अगर ते 3 डिजिट म्हणजे 3 अंक 8ने डिवाइड होत असेल तर तुमचा गिवन नंबर असो इज डिव्हिजिबल बाय 8. कळालं. नंतर 16 साठी पण काय राहू शकेल मग आता सांगा बरं, गेस करा. यालाच काय लिहू शकतो, 2चा पॉवर 4, म्हणजे लास्टचे 4 डिजिट हा कशाने डिवाइड झाले पाहिजे 16ने, नंतरच तो गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 4. गॉट इट एवरीवन. 2 के लिए क्या है, 2 साठी काय आहे लास्ट डिजिट, 4 साठी काय लास्टचे 2 डिजिट, 8 साठी काय लास्टचे 3 डिजिट आणि 16 साठी काय लास्टचे 4 डिजिट. हे कशाने डिवाइड झाले पाहिजे, त्या पर्टिक्युलर नंबरने डिवाइड झाले पाहिजे. कळलं तुम्हाला. गॉट इट. नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट आपलं काय आहे 3 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे. ठीक आहे. 3 साठी, 3 आणि 9 साठी, 3 आणि 9 साठी सेम लागते. द सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3. 3 साठी डिव्हिजिबिलिटी रूल काय आपला, सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3.
अंकाची बेरीज 3ने विभाज्य, म्हणजे अंकाची बेरीज 3ने विभाज्य. आता सम ऑफ डिजिट काय असते? आता तुम्हाला नंबर दिला 2 1 3 2, ठीक आहे. तर सम ऑफ डिजिट काय असतो? ॲड करा प्रत्येक डिजिटला. 2 + 1 + 3 + 2. तर काय होणार? हे किती? 2 + 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि हे 2 8. म्हणजे याचा सम ऑफ डिजिट, डिजिटल सम किती झाला? डिजिटल सम किती झाला? 8. म्हणजे प्रत्येक डिजिटला काय करायचं? 8. आता तुम्हाला 8 9 2 1 दिलं आहे. तर काय कराल? सम ऑफ डिजिट काय कराल? 8 + 9 + 2 + 1. तर काय मिळेल आपल्याला? 8 + 1 किती मिळणार? किती मिळणार? 17. 17 ने हे 2 19. 19 ने हे 1 20. याचा सम ऑफ डिजिट काय झाला? 20 झाला. अजून याचा परत सम ऑफ डिजिट काढू शकतो. 2 + 0 म्हणजे 2. फायनली डिजिटल सम काय आला? 2 आला. ठीक आहे. तर तेच म्हटलं आहे, डिजिटल सम करायला तुम्हाला कुठल्या पद्धतीने काढतो आपण? दिलेल्या नंबरचा डिजिटल सम. ठीक आहे. डिजिटल सम कुठल्या पद्धतीने काढतो? ठीक आहे. परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. डिजिटल सम. डिजिटल सम म्हटलं तर काय कराल? सम ऑफ डिजिट किंवा डिजिटल सम. ठीक आहे. तर आता तुम्हाला म्हटलं की 8 7 6 5 याचा काय करायचं आहे आपल्याला? डिजिटल सम. तर काय येईल? प्रत्येक डिजिटला ॲड करा, प्रत्येक याला. ठीक आहे. काय येईल? 8 + 15, 15 ने हे 6 21, 21 ने हे 26. अजून आपण याला ॲड करू शकतो. 2 + 6 किती? 8. म्हणजे याचं फायनली किती याला आन्सर? 8. तर तेच बघायचं की ते डिवाइड होत आहे की नाही. ठीक आहे. चला 3 साठी काय म्हणताय की सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3. सम ऑफ डिजिट किंवा डिजिटल सम. तर आता तुम्हाला नंबर दिला आहे 2 2 3 5 8. काय कुठला नंबर आहे आपल्याकडे आता? 2 3 5 8. हा 3 ने डिवाइड होत आहे का नाही तेच विचारला आहे. म्हणजे रिमाइंडर काय पाहिजे आपल्याला इथे? रिमाइंडर काय पाहिजे? 0 पाहिजे. आहे की नाही तेच बघायचं आहे. तर काय 3 साठी काय? सम ऑफ डिजिट. सम ऑफ डिजिट. तर 2 + 3 + 5 + 8 काय येणार? हे किती झाले? 2 + 3 5, 5 + 5 10, 10 + 18. ठीक आहे. आता हे 3 ने डिवाइड होत आहे का? हो, 3 ने डिवाइड. म्हणजे हा पण नंबर काय होईल आता? 3 ने डिवाइड होणार. कळालं तुम्हाला? 3 साठी डिव्हिजिबल रूल कळालं. परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता तुम्हाला म्हटलं की हा वाला 3 ने डिवाइड होत आहे की नाही? काय कराल? डिजिटल सम करा. 1 + 2 + 3 + 5. हे किती झाले? हे किती झाले? 3 3 3 6, 6 न 5 13. 13 3 ने डिवाइड होतो का? नाही. म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होणार का? नाही. कळालं तुम्हाला? कळालं का काय म्हटलं? तसंच काय राहील 9 साठी पण. 9 साठी पण काय राहील? सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे सम ऑफ डिजिट करा. ठीक आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊया एक परत. परत एक एक्झाम्पल घेऊया. कुठला आहे एक्झाम्पल? 3 5 8 7. 3 5 8 7. आता हा 9 ने डिवाइड होते का नाही ते बघायचं. तर काय करा? सम करा. 3 + 5 3 + 5 + 8 + 7 करा. काय येणार? हे किती येणार? हे किती? 8 8 न 8 16 16 न हे किती झाले? 8 हे 16 16 + 7 16 न 7 किती होणार? 23. 23 कटतो का 8 ने? नाही. तर मग हा नंबर कटेल का? नाही. तर आपण एखादा नंबर घेऊ. 9 5 4 6 3. हा कटते का बघा आता 9 ने. तर काय करा? डिजिटल सम. 9 + 5 + 4 + 6 + 3. तर 9 + 5 किती होणार? ते 14. 14 ने हे 4 18. 18 न हे 6
24, 24 आणि हे 3 27, 27 इज डिव्हिजिबल बाय 9, रिमाइंडर काय येत आहे 0, म्हणजे हा पण नंबर कशाने डिवाइड होणार 9ने होणार. कळालं तुम्हाला. 3 साठी आणि 9 साठी काय आहे सम ऑफ डिजिट. सम ऑफ डिजिट दिलेल्या नंबरचा सम ऑफ डिजिट बघा तो डिवाइड होत असेल तरच गिवन नंबर असो इज डिव्हिजिबल बाय 3 and 9. समजलं. ठीक आहे. चला आता परत 5 साठी काय रूल आहे. आता 5 25 आणि 125. तर 5 लास्ट डिजिट इज 0 किंवा 5. शेवटचा अंक 5 साठी काय शेवटचा अंक 0 किंवा 5 असावा. ठीक आहे. आता बघा 380 दिसत आहे. 380 डिव्हिजिबल बाय 5 होणार की नाही. आता लास्ट शेवटचा अंक काय 5 तर तो होणार. 475 होणार का हो, कारण की शेवटचा अंक काय 5, म्हणजे शेवटचा अंक अगर 0 किंवा 5 असेल तर तो नंबर कशाने डिवाइड होणार 5ने होणार. ठीक आहे. 25 साठी काय राहिलं तर 2 डिजिट लास्टचे 2 डिजिट डिव्हिजिबल बाय 25. आता इथं 5चा पॉवर काय लिहू शकतो 1, इथं 5चा पॉवर काय लिहू शकतो 2. तर शेवटचे 2 अंक 25ने डिवाइड झाले पाहिजे तरच गिवन नंबर असो इज डिव्हिजिबल बाय व्हॉट डिव्हिजिबल बाय 25. आता हे 925 आहे. याचा शेवटचा अंक काय 25 आहे. तर 25 डिवाइड होत आहे का 25ने हो. ठीक आहे. तसंच 1650 डिवायडेड बाय 25 होणार का तो 25ने हो, कारण की शेवटी काय याचा 50. 50 इज डिव्हिजिबल बाय 25. तर गिवन नंबर असो डिव्हिजिबल बाय 125 साठी काय राहील 5चा पॉवर काय लिहू शकता 125ला 3. तर लास्टचे 3 डिजिट डिव्हिजिबल बाय 25, म्हणजे शेवटचे 3 डिजिट जे आहे ते कशाने डिवाइड झाले पाहिजे 25ने तरच गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 125. कळलं तुम्हाला. म्हणजे शेवटचे 3 अंक 125ने डिवाइड झाले पाहिजे. ठीक आहे. आता अंक आहे तुम्हाला 2125. 2125 हा 125ने डिवाइड होते का नाही ते बघायचं आहे. तर शेवटचे 3 अंक डिवाइड करून बघा. शेवटचे 3 अंक डिवाइड करून बघा. डिवाइड होत असेल तर गिवन नंबर ऑल्सो म्हणजे दिलेला नंबर पण आपला काय झालेला आहे डिवाइड झालेला आहे. कळालं. आता 6 आणि 12 साठी 6 आणि 12 साठी काय राहील. आता सांगा मला 6ला काय लिहू शकतो आपण 6ला 2 गुणिला 3. तर 6 दिलेला नंबर 6ने तेव्हाच डिवाइड होणार जेव्हा तो नंबर 3 आणि 2ने डिवाइड झाला पाहिजे. काय म्हटलं मी दिलेला नंबर 6ने तेव्हाच डिवाइड होणार जेव्हा तो नंबर 2 आणि 3ने डिवाइड होणार. कारण की 6 कसा मिळतो 2 गुणिला 3. तर 2ने पण डिवाइड झाला पाहिजे आणि 3ने पण डिवाइड झाला पाहिजे. तर दोन्ही पण रूल तुम्हाला लावावा लागेल जेव्हा नंबर 6ने डिवाइड होतं तेव्हा. तर काय आता तुम्हाला लिहिलं आहे 258 हा डिवाइड होता का नाही ते बघत आहे. तर काय कराल 6ने. तर 6 साठी काय नंबर मस्ट बी सॅटिस्फाय बोथ रूल, म्हणजे दोन्ही पण रूल काय झाले पाहिजे दोन्ही अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही कुठल्या 2चा नियम आणि 3चा नियम. रूल ऑफ 2 आणि रूल ऑफ 3. तेव्हाच तो नंबर कशाने डिवाइड होणार 6ने. तर 2 साठी काय लास्ट डिजिट इवन नंबर किंवा 0. तर हा का हो 8 आहे, म्हणजे 2ने डिवाइड झाला. 3 साठी काय डिजिटल सम काढा. 2 + 5 + 8 हे किती होणार 2 + 5 7, 7 + 8 15. 15ला डिवाइड केलं 3ने रिमाइंडर काय येतं 0, म्हणजे गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 6. सेम आता कशासाठी 12 साठी. कळालं. 6चं सेम 12 साठी. 12 कशाने बनते 3 गुणिला 4, म्हणजे लास्ट डिजिट कशाने डिवाइड झालं पाहिजे म्हणजे 12 साठी डिव्हिजिबल रूल काय राहील आपला दोन्ही अटी कुठल्या 3चा रूल आणि 4चा रूल पण लागला पाहिजे तेव्हाच नंबर आपला 12ने कटेल. कळालं. 6 आणि 12 साठी काय 6 साठी 2चा आणि 3चा. 12 साठी काय 3चा आणि 4चा. तेव्हाच तो गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 12. समजलं इथपर्यंत. चला नेक्स्ट. आता रूल फॉर 7. 7ने केव्हा डिवाइड होणार 7 साठी काय आहे सेपरेट लास्ट डिजिट फ्रॉम द रेस्ट ऑफ द नंबर, म्हणजे शेवटचा अंक म्हणजे डी पकडला त्याला उरलेल्या संख्याशी वेगळा करा. आता तुम्हाला नंबर दिला हा वाला नंबर 1771. तर काय म्हणतात लास्ट डिजिट म्हणजे शेवटचा अंक काय करा सेपरेट करा. सेपरेट केला मी 1 आला शेवटचा अंक. नंतर काय केला रिमेनिंग नंबर हा काय आर आणि हा काय डी. ठीक आहे.
हा आपला नंबर दिलेला होता, याला डिवाइड केला म्हणजे हा किती झाला डी आणि हा काय झाला आर. तर आर मायनस 2D म्हणजे डिफरन्स काय करा, तो शेवटचा अंक काय आहे तो मायनस करा. शेवटचा अंक काय आहे 1, याचा 2 टाईम कशातून मायनस करा 105 पासून. तर किती बनलं 107 मायनस हे 2 किती 105. तर 105 7ने डिवाइड होत आहे का, हो 105 हा 7ने डिवाइड होता म्हणजे गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 7. गॉट इट एव्हरीवन. उरलेल्या संख्येतून शेवटचा अंकाची दुप्पट वजा करा म्हणजे उरलेला, आता उरलेला होता ना 107 मायनस त्याच्या अंकाची दुप्पट जो डिफरन्स आहे तो काय करा मायनस. ठीक आहे. आता 105 आहे, 105 आहे तर 105 साठी काय करू, शेवटचा अंक डिवाइड करा, शेवटचा अंक नंतर काय 10 मायनस काय कराल 5 याचा 2 टाईम किती 10 मायनस किती हे किती झाले 10 म्हणजे हे 0 आले. ठीक आहे. तर 0 डिवाइड बाय 7 0 म्हणजे रिमाइंडर काय आला आपला 0 आला. म्हणजे गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 7. 7चा रूल काय, शेवटचा अंक सेपरेट करा, तो काय करा 2 टाईम सबट्रॅक्ट करा उरलेल्या नंबर्स. तर आपल्याला कशाचा रूल मिळेल, 7चा. नेक्स्ट आपला काय राहील 8 साठी रूल फॉर 11 ऑड मायनस इवन. फाइंड द सम ऑफ डिजिट ॲट ऑड प्लेस अँड सम ऑफ डिजिट ॲट इवन प्लेस. कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन दिस 2 म्हणजे उजवीकडून विषम आणि सम स्थानावरील अंकांची स्वतंत्र बेरीज करा आणि या 2 बेरीज म्हणून एक फरक वजाबाकी काढा. ठीक आहे. आता तुम्हाला नंबर दिलेला आहे 1 1 6 6 4 5. आता काय म्हणताय ऑड डिजिटवाले सम आणि इवन डिजिटवाले सम. ठीक आहे. तर बघा ऑड डिजिटवाले हे इवन डिजिटवाले हे ऑड डिजिटवाले बघा हे 1 प्लस तिकूनही करू शकता. ठीक आहे. तर बघा इवन डिजिटवाले म्हणताय, इवन डिजिटवाले काय इवन डिजिटवाले हे 5 प्लस 6 प्लस 1 5 प्लस 6 प्लस 1 किती 12 आणि हे काय म्हणतात ऑड डिजिट इकून चालू केलं त्याला 2 प्लस 4 प्लस 6 2 प्लस 4 प्लस 6 किती 12. मग यांचा काय काय डिफरन्स काय 0 म्हणजे 0 डिवायडेड बाय 11 काय ना रिमाइंडर 0 म्हणजे गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 40. आता हा नंबर दिलेला आहे 7 9 4 5 9 3 8. तर काय करा इवन डिजिटवाले अलग करा. इवन डिजिटवाले काय 9 आणि हे 4 आणि हे 7 इवन डिजिट नंबर काय आपला 7 9 4 5 9 3 9 3 8 9 3 8. तर ऑड डिजिटवाले काय 8 प्लस 3 आणि हे 4 आणि हे प्लस 7 किती आला 28. आणि इवन डिजिटवाले 3 आणि हे 5 आणि हे 9 काय आले 17. 28 मायनस 17 11 म्हणजे गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय कशाने 11नी. ठीक आहे. 13 साठी काय रूल आपला 13 साठी आणि 7 एकच लागतो. 13 साठी काय सेपरेट करा कुठला डिजिट लास्ट डिजिट आणि त्याचा प्लस करा रिमेनिंग नंबरची किती 4 टाईम किती आहे नंबर 2 3 5 3 आहे. तर याला डिवाइड केलं 3 आला हे 3 गुणिला 4 किती 12. तर ॲड केल्यानंतर बघा की तो गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय ऑर नॉट. ठीक आहे. समजलं. 13 साठी काय रूल आहे आपल्याला सेपरेट लास्ट डिजिट फ्रॉम द रेस्ट ऑफ द नंबर. ठीक आहे. मग रेस्टमध्ये त्याचा 4 टाईम तो ॲड करा. मग तर तो बघा की तो डिवाइड होत आहे की नाही. अगर तो डिवाइड होत असेल तर गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 30. समजलं इथपर्यंत. चला पुढच्या. ठीक आहे. 17 मोस्ट इम्पॉर्टंट 7 11 आणि 13 7 11 आणि 13 याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 7 गुणिला 11 गुणिला 13. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा अगर नंबर डिव्हिजिबल होत असेल तर काय बनेल पॅटर्न ABC 6 8 6 8 7 6 8 7. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय येतो 7 गुणिला 11 गुणिला 13 काय येतो 1 0 0 1.
ठीक आहे. आता या नंबरला कुठल्या पण नंबरला मी मल्टिप्लाय केला 687 तर काय बनेल हा 687 आणि 687 रिपीट होणार. पॅटर्न काय होणार आपला 7 गुणिला 11 गुणिला 13 तर काय येणार 1001. तर या 1001ला मल्टिप्लाय केल्यानंतर कुठल्या पण नंबर मल्टिप्लाय करा 3 डिजिटवाला 687 तर काय बनेल तो 687 आणि 687 3 डिजिट काय होते ते रिपीट होते ABC आणि ABC. ठीक आहे. तर पॅटर्न फॉलो करतात तो. ठीक आहे. कळालं इथपर्यंत. तर हेच आहे इतकं 7 गुणिला 13 अगर तुम्हाला नंबर दिला असेल 123 132 आणि 132 हे रिपीट होत आहे 132 आणि 132 म्हणजे हे नंबर कशाने डिवाइड होणार 7 11 13. तुम्हाला म्हटलं आता कोणी की 6 5 6 6 5 7 डिवाइड होत आहे का नाही कशाने 7नी 11नी किंवा 13नी. तर काय हा पॅटर्न फॉलो करता 657 आणि 657 तर हा जो नंबर आहे पूर्ण नंबर कशाने डिवाइड होणार 7 11 13. आता तुम्हाला म्हटलं की 891 आणि 891 हा डिवाइड होत आहे का नाही तर पॅटर्न फॉलो करता 891 891 रिपीट होता म्हणजे हा नंबर 7 11 आणि 13नी काय होणार डिवाइड होणार. कळालं तुम्हाला. ठीक आहे. एक लास्ट आपलं उरला आहे रूल फॉर 17 साठी रूल काय आहे 17 साठी रूल काय परत सेपरेट करा कसला लास्ट डिजिट फ्रॉम द रेस्ट ऑफ द नंबर नंतर रेस्ट ऑफ द नंबर पासून मायनस करा 5 टाइम ऑफ डिफरन्स म्हणजे आपला नंबर होता 3587 तर काय लास्ट डिजिट काय 7चा मायनस करा 5 टाइम तर काय म्हणणार 223. आता हा बघा 17नी कटताय का नाही 17नी कटत असेल तर तो काय आपला गिवन नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 17. कळालं तुम्हाला काय केलं आहे मी. अजून एक एक्झाम्पल घ्या 223. ठीक आहे. लास्ट डिजिट अलग केला याचा 5 टाइम मायनस केला 17 डिवाइड बाय 17 कटला आपला नंबर. ठीक आहे. कळालं तुम्हाला. कळालं का मी काय काय केलं आहे स्टेप. ठीक आहे. तर हे होतं डिव्हिजिबिलिटी रूल. काय काय शिकलो आपण कशाचा डिव्हिजिबिलिटी रूल शिकलाय आपण 2चा शिकलाय 4चा शिकलाय 3चा शिकलाय 5चा शिकलाय 6चा शिकलाय 7चा शिकलाय 8चा शिकलाय 9चा शिकला 10चा तर काय असते 0 पाहिजे 11चा शिकलाय 12चा शिकलाय 13चा शिकलाय 14साठी काय राहील 7 आणि 2चा आणि 15चा शिकलाय 16चा शिकलाय 16चा पण शिकलाय आणि 17चा इथपर्यंत आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर आजचा लेक्चर इथंच थांबवतो. ठीक आहे. धन्यवाद.